27 एप्रिल रोजी पश्चिम बंगालमधल्या फाल्ता नावाच्या एका शहरामध्ये एक बाई पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली। पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिने एक तक्रार दिली। तिच्या तक्रारीत तिने सांगितलं की तिच्या घरावरती पोलीस ऑफिसर म्हणजे IPS ऑफिसर अजय पाल शर्मा आणि सेंट्रल फोर्सेसचे अनेक अधिकारी घरात घुसले। घरात येऊन त्यांनी घरच्यांना मारहाण केली, घरातल्या बायकांचा विनयभंग केला। बघा, IPS ऑफिसरवर आरोप केले जाते की विनयभंग केला आणि IPS ऑफिसरने आणि त्याच्या लोकांनी आम्हाला सांगितलं की भारतीय जनता पक्षाला मतदान करा, नाहीतर आम्ही तुम्हाला मारू किंवा इतर कोणत्याही पद्धतीने तुम्हाला त्रास देऊ। आता हा आरोप IPS ऑफिसरवर केला गेलाय। त्या IPS ऑफिसरचा हा बंगालमधला पहिलाच दिवस होता। पहिल्याच दिवशी अशा प्रकारचे आरोप करून FIR रजिस्टर केली। त्या महिलेने आपल्याला प्रोटेक्शन मागितलं। हे सगळं कसं काय झालं? तर हे सगळं TMCनं बंगालमध्ये घडवून आणलं, कारण TMCला बंगालमध्ये आलेले अजय पाल शर्मा अजिबात नको आहे। ते तिथं जास्त दिवसांसाठी नाही आले, पण तरी देखील महुआ मोइत्रा, TMCचे प्रवक्ते रिजू दत्ता याच्याशिवाय TMCची अख्खी रँक अँड फाईल ज्याला म्हणतात ती सगळी आता या IPS ऑफिसर अजय पाल शर्मा यांच्या विरोधात गरळ ओकते आहे, त्यांच्या विरोधात आवाज उठवते आणि त्यांची वेगवेगळ्या गोष्टी बाहेर काढायचा प्रयत्न करते, जेणेकरून हा माणूस बंगालमधून गेला पाहिजे। असा हा अजय पाल शर्मा नावाचा माणूस आहे तरी कोण? अजय पाल शर्माकडे असे कोणते गोष्टी आहेत, असा काय इतिहास आहे त्यांचा की अख्खा पश्चिम बंगाल आणि त्यांच्यातली TMC पार्टी या माणसाला एकाच दिवसात घाबरलेली आहे, वैतागलेली आहे। नेमका तो माणूस कोण आहे, त्याचा इतिहास काय आहे आणि तो काय करू शकतो हे बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। पश्चिम बंगालमध्ये आज म्हणजे 29 एप्रिलला दुसऱ्या टप्प्याचं मतदान आहे आणि पश्चिम बंगालमध्ये या दक्षिण भागातला जो पश्चिम बंगाल आहे इथल्या मतदानाच्या वेळी मोठ्या प्रमाणावरती हिंसा होते। राजकीय हिंसाचारात पश्चिम बंगाल हा देशातला अव्वल दर्जाचा एक राज्य आहे आणि पश्चिम बंगाल कधीच जास्त बदनाम झाला नाही, त्यापेक्षा जास्त UP आणि बिहार बदनाम झाले। UP बिहार त्या मानानं खूप पुढे गेले, पण पश्चिम बंगालमध्ये जी राजकीय हिंसा होते ती मात्र अजब प्रकारची आहे। पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या दिवशी TMC सोडून कुठल्याही पक्षाच्या लोकांना मतदान केंद्रावरती येऊनच दिलं जात नाही, त्यांना घरात बसून धमक्या दिल्या जातात, त्यांच्यावरती अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या जातात की जेणेकरून त्या माणसांचं धाडसच होता कामा नये की ते तिथपर्यंत जातील आणि मतदान करतील। इतका भयंकर हिंसाचार पश्चिम बंगालमध्ये चालतो आणि हा एक प्रकारचं गुंडाराज तिथं चालवलं जातं मागच्या अनेक वर्षांपासून। पूर्वी जेव्हा तिथं लेफ्टचं सरकार होतं तेव्हा हीच पद्धत होती, नंतर ममता बॅनर्जींचं सरकार आलं तेव्हा देखील हीच पद्धत आहे आणि आज देखील हीच पद्धत आहे। त्यामुळे इथं होणारे क्लॅशेस आणि इतर गोष्टी जर टाळायच्या असतील तर तिथं मोठ्या प्रमाणावरती पोलीस, सेंट्रल पोलीस फोर्सेस तैनात करणं गरजेचं असतं आणि तशाच गोष्टी आता सुद्धा तिथं होत आहेत। आणि या सगळ्या हत्या आणि या सगळ्या हिंसाचाराच्या गोष्टी टाळण्यासाठी म्हणून इलेक्शन कमिशननं त्या ठिकाणी पोलीस ऑब्झर्व्हर म्हणून एका पोलीस ऑफिसरची, IPS ऑफिसरची नेमणूक केलेली आहे। ते IPS ऑफिसर म्हणजे उत्तर प्रदेश काडरचे अजय पाल शर्मा। अजय पाल शर्मा हे एक एन्काउंटर स्पेशलिस्ट आहेत, उत्तर प्रदेशमधले एक फायर ब्रँड पोलीस ऑफिसर आहेत आणि त्यांचा उत्तर प्रदेशमध्ये दबदबा वगैरे आहे, त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया। पण त्यांच्या तिथं नुसत्या येण्याने अख्खी TMC वैतागलेली आहे। अजय पाल शर्मा यांची नेमणूक केल्याबरोबरच इलेक्शन कमिशननं त्यांची नेमणूक केली साऊथ 24 परगण्यातल्या फाल्टा नावाच्या एका मतदारसंघामध्ये। फाल्टामध्ये करण्याचं कारण इथं मोठ्या प्रमाणावरती बांगलादेशी लोक असण्याची शक्यता आहे। इथली मुस्लिम लोकसंख्या देखील 36% जास्त आहे आणि इथं मोठ्या प्रमाणावर राजकीय हिंसाचार होतो। इथला जहांगीर खान नावाचा TMCचा जो पदाधिकारी आहे, आता सध्या तो आमदार आहे आणि पुढे देखील आता निवडणुकीला उभा आहे, त्यानं असं सांगितलं जातं की प्रत्येक घराघरात जाऊन त्याचे कार्यकर्ते धमकी देत आहेत आणि लोकांना सांगतायत की तुम्ही TMCला मतदान केलंच पाहिजे। आणि त्यामुळं अजय पाल शर्मा यांची नेमणूक किंवा त्यांची पोस्टिंग याच फाल्टा कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये करण्यात आली। त्या आल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ते जहांगीर खानच्या घरी गेले, कारण त्यांच्याकडे भरपूर अशा प्रकारच्या धमक्या होत्या ज्या जहांगीर खानच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या होत्या। ते त्याच्या घरी गेले, तो घरी नव्हता, नंतर ते त्याच्या ऑफिसमध्ये गेले। त्यांनी सर्वांना म्हणजे जहांगीर खानच्या जवळच्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक संदेश दिला। तो काय संदेश दिला ते आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो। आसपास के जितने भी लोग हैं अच्छी तरह से समझ लें कि अगर किसी ने बदमाशी करी तो उनका कायदे से इलाज किया जाएगा। फिर अगर कहीं से खबर आ गई कि किसी ने कोई खुराफात करने की, किसी को परेशान करने की कोशिश की है, तो फिर उसकी खबर फिर अच्छे से लेंगे हम। ये जहांगीर के घर वाले भी खड़े हैं, उसको बता देना कायदे से। ये बार बार जो खबरें आ रही हैं कि उसके लोग धमका रहे हैं, तो फिर अच्छे से खबर लेंगे, फिर बाद में रोना पछताना मत।
अजयपाल शर्मा यांचा हा व्हिडिओ आल्यानंतर त्यांचे साऊथ 24 परगण्यातले फाल्टामधले अनेक व्हिडिओ बाहेर आले। बऱ्याच ठिकाणी ते तिथल्या लोकांना एक प्रकारची शिस्त लावताना दिसत आहेत, टीएमसीच्या कार्यकर्त्यांना पकडताना दिसतात। या सगळ्या गोष्टी नंतर बाहेर आल्या। या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा झाला की जहांगीर खान जो तिथला टीएमसीचा नेता आहे तो अत्यंत भडकला। त्यानं कालच संध्याकाळी एक भाषण केलं। त्या भाषणामध्ये त्यानं सांगितलं की तुम्ही हा जो खेळ चालू केलाय त्याचा शेवट आम्ही करू, आणि त्याच्या या भाषणात त्याची जीभ घसरली देखील। आणि तो पुढे असं म्हणाला की सीआरपीएफला आम्ही योग्य प्रकारे उत्तर देऊ आणि सीआरपीएफला उडवून टाकू। म्हणजे भाषा बघा, इथं जर काही लोकांना बीजेपी विरुद्ध टीएमसी या गोष्टीचा विचार करत असाल तर इथं एक देश म्हणून विचार करा। हा माणूस सीआरपीएफला उडवून देण्याची भाषा करतोय, तेही स्टेजवरून निवडणुकीला उभा असताना। आणि त्याचबरोबर मग ममता बॅनर्जींच्या पक्षाचे इतर लोक देखील आले। महुआ मोइत्रांनी अजयपाल शर्मांचे काही पर्सनल व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला। ते खरे आहेत की खोटे आहेत ती माहिती नाही, पण तरी देखील त्यांनी काही व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला ज्यामध्ये ते डान्स करताना वगैरे दिसत आहेत। त्याच्याशिवाय रिजू दत्ता नावाचे टीएमसीचे प्रवक्ते ते बाहेर आले। त्यांनी भरपूर आरोप केले आणि त्यांनी असंही सांगितलं की तुम्हाला असं वाटत असेल की ही निवडणूक झाली की तुम्ही आपल्या आपल्या राज्यात निघून जाल, पण आम्ही तुम्हाला सोडणार नाही, तुम्हाला जिथं असाल तिथून ओढून आणू आणि पश्चिम बंगालमध्ये आणून तुम्हाला हिसका दाखवू वगैरे वगैरे। म्हणजे थोडक्यात पश्चिम बंगालमध्ये परत एकदा ममता बॅनर्जी सत्ता येणार आहे आणि त्यानंतर ममता बॅनर्जी प्रत्येक माणसाचा बदला घेतील ज्यानं टीएमसीच्या विरोधात काम केलं, असं सध्या पश्चिम बंगालमधल्या या पक्षाला वाटतंय। मग हे सगळे लोक अजयपाल शर्मा यांना एवढे घाबरलेले काय आहेत? याचं एक कारण म्हणजे या टीएमसी पक्षाला असं वाटतंय की त्यांचे जे काही गुंड आहेत जे या राजकीय हिंसाचाराला पाठबळ देतात किंवा राजकीय हिंसाचार निवडणुकीच्या काळात करतात, यांच्या कुणाच्या तरी एन्काउंटर्स केले जाऊ शकतील ऐन निवडणुकीच्या तोंडावर। या गोष्टी देखील शक्य आहेत, पण आज तर निवडणूक होते आणि आतापर्यंत कुठला एन्काउंटर झालेला नाही, त्यामुळे इथून पुढे होण्याची शक्यता आता तरी तुर्तास दिसत नाही। पण त्यांची अशी भीती आहे की अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत आणि ते सध्या पश्चिम बंगालमध्येच आहेत मागच्या 4 दिवसांपासून, त्यामुळे कदाचित अशा काही गोष्टी होतील असं टीएमसीला वाटते। दुसरी गोष्ट म्हणजे यांचा इतिहास। अजयपाल शर्मा यांचा इतिहास बघितला तर ते पंजाबमधल्या लुधियानाचे आहेत। नंतर त्यांनी डेंटिस्टची परीक्षा पास झाले, ते डेंटिस्ट झाले। नंतर ते यूपीएससीला बसले। यूपीएससी मधून 2011 साली ते आयपीएस झाले। आयपीएस झाल्यानंतर त्यांना यूपी काडर मिळालं। यूपी मधल्या रामपूर, जौनपूर, शामली, प्रयागराज, नोएडा या सगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यांनी काम केले आणि या सगळ्या जिल्ह्यामध्ये काम करत असताना त्यांचा एक इतिहास राहिला आहे आणि मोस्टली त्यांच्या काळामध्ये योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत जवळजवळ 2017 पासून। त्यामुळे झालंय असं की योगी आदित्यनाथ यांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती एन्काउंटर्स यूपीमध्ये झालेले आहेत, हे आपण सगळ्यांनी देखील अनुभवलेलं आहे। आणि या सगळ्या एन्काउंटर्सच्या मागे अजयपाल शर्मा यांचं देखील नाव येतंय, कारण त्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्यामध्ये जास्त आहे। एका जौनपूर जिल्ह्यामध्ये त्यांनी 136 एन्काउंटर केले असं सांगितलं जातं। याशिवाय इतर जिल्ह्यांमध्ये जसं शामली वगैरे या सगळ्या जिल्ह्यांमध्ये त्यांनी काही एन्काउंटर्स केलेले आहेत। असे सगळे मिळून काही ठिकाणी 500 म्हणत असले तरी किमान 150 एन्काउंटर्स त्यांनी केल्या असल्याचा लिखित पुरावा उपलब्ध आहे। त्यामुळे आम्ही तुम्हाला 150 एन्काउंटर केले असं सांगतोय। त्यामुळे या सगळ्या त्यांच्या एन्काउंटर स्पेशलिस्ट असण्याचा काहीसा फटका पश्चिम बंगालला बसू शकतो, कारण ते एक दबंग ऑफिसर आहेत। त्यांची दबंग अशी चर्चा आहे, त्यांना सिंगम असं म्हटलं जातं। अर्थात प्रत्येक चांगल्या ऑफिसरला अनेक ठिकाणी सिंगम असं म्हटलं जातंच, पण त्यांना सिंगम म्हटलं जातं। यूपीमध्ये त्यांचा बराच दबदबा आहे आणि योगी आदित्यनाथ यांचे ते क्लोज आहेत असं म्हटलं जातं। पण त्यामुळे असं नाही की त्यांच्यावरती सगळेच एकदम व्हाईट कॅरेक्टर आहेत, त्यांच्यावरती काही आरोप देखील आहेत। आपली बदली करण्यासाठी पैसे चारल्याचा, लॉबिंग केल्याचा आरोप आहे त्यांच्यावरती। स्वामी अविमुक्तेश्वरानंद जे आहेत त्यांच्यावरती, शंकराचार्य त्यांच्यावरती खोटे आरोप रचण्यासाठी ते जे कोणी महाराज होते, आशुतोष महाराज, त्यांना उभं करण्याचा, त्यांच्या समोर उभं करण्याचा प्रयत्न केल्याचे असे अनेक आरोप आहेत त्यांच्यावर। हे सगळे असले आणि त्यांच्यावरती बीजेपी एजंट असण्याचा टॅग जरी असला तरी देखील ते एक चांगले कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर आहेत आणि त्यांनी चांगल्या पद्धतीनं उत्तर प्रदेशमध्ये काम केलंय। उत्तर प्रदेशमधला गुंडा राज मोडून काढण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे आणि असेच काहीतरी गोष्ट पश्चिम बंगालमध्ये होईल याची पश्चिम बंगालमधल्या नेत्यांना भीती वाटते। पश्चिम बंगालमध्ये आता सध्या सेंट्रल आर्म्ड फोर्सेसच्या जवळजवळ 2407 तुकडे आणलेले आहेत। म्हणजे अख्ख्या पश्चिम बंगालमध्ये किती भयानक परिस्थिती असेल विचार करा। 2407 लोक नाहीत, 2407 तुकडे आहेत। याच्याशिवाय इतर आणि पोलीस आहेत, पश्चिम बंगालचे पोलीस आहेत, पण त्यांच्यावरती जास्त विश्वास ठेवला जात नाही कारण ते टीएमसीला सपोर्ट करतात असा त्यांच्यावरती एक आरोप आहे। आता या सगळ्या गोष्टींच्या मधून पश्चिम बंगालची जी शेवटच्या टप्प्याची, दुसऱ्या टप्प्याची निवडणूक आज कंप्लीट होते। त्याच्यानंतर काय होतंय ते बघूया। पण जो आरोप अजयपाल शर्मा यांच्यावरती ॲक्च्युली त्या महिलेनं केला, त्यांच्या पहिल्याच दिवशी ते आले
पश्चिम बंगालमध्ये आणि आल्या आल्या त्यांच्यावरती आरोप लावले गेले की त्यांनी महिलेचा विनयभंग केला वगैरे वगैरे. याच्यामध्ये काहीही तथ्य नसणार आहे, पण काहीतरी करून एखाद्या पोलीस ऑफिसरला अशा गोष्टींच्यामध्ये अडकवायला पाहिजे जेणेकरून त्याला आयुष्यात कायमचा आपल्याला त्रास देता येईल, त्याच्यावरती FIR वगैरे रजिस्टर केल्या जातील. आणि असाच प्रयोग सध्या ममता बॅनर्जी करत आहेत आणि त्यासाठीच त्यांनी ही FIR दाखल केलेली आहे. या सगळ्या गोष्टींचा अर्थ तुम्हाला उलगडला असेल असं अपेक्षा करतो. आणि बघूया पुढच्या 2-4 दिवसानंतर 4 तारखेला जेव्हा पश्चिम बंगालच्या निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हा त्यामध्ये नेमकं काय होतंय. या सगळ्या गोष्टींच्या बद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत कुणाचा विजय होईल याबद्दल तुमचा अंदाज आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.